सुनेत्रा पवार आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यासाठी अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन। महापुरुषांनाही सुनेत्रा पवारांकडून अभिवादन। राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी थोड्याच वेळात उमेदवार जाहीर करणार। राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे इच्छुक, तर तिन्ही पक्षांकडून एकच उमेदवार द्यावा, ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी। अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास माघार घेणार। आकाश मोरेंची एबीपी माझाला माहिती। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बारामती निवडणुकीतून माघार। दत्तात्रय भरणेंसोबतच्या चर्चेनंतर हाकेंचा निर्णय। काँग्रेसनं एखाद्या राज्यसभा विधान परिषद जागेसाठी कुढत बसू नये। दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाचा सल्ला। केंद्रात सत्ता मिळवायची तर राज्यात आघाड्या मजबूत करण्याचंही मांडलं मत। मुंदो अशोक खरात प्रकरणात नवीन माहिती समोर। बिल्डरच्या मदतीनं व्हायचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार। नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय। ईडी चौकशीतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता। मुंबईच्या गोरेगावमध्ये 2 गटात तुफान राडा। एकाच गल्लीतल्या 2 धर्मियांमधल्या जुन्या दुश्मनीतून राडा। 4 ते 5 लोक गंभीर जखमी, 8 जणांना अटक। युद्धाच्या 38व्या दिवसानंतर इराण अमेरिकेत मध्यस्थांमार्फत शस्त्रसंधीची चर्चा। 45 दिवसांच्या शस्त्रसंधीचा इराणचा प्रस्ताव। सूत्रांची माहिती, तर शस्त्रसंधी झाल्यास युद्ध कायमचं थांबेल असा विश्वास। युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नसल्यानं कच्च्या तेलाच्या दरानं उचल खाल्ली। बॅरेलचा भाव गेला $111वर। अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किमती पोहोचल्या $115वर। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्यातील अभद्र भाषेवरून अमेरिकेच्या खासदारांची टीका। इराण म्हणालं, अशा धमक्यांना भीक घालत नाही, तर रशियानं दिला अल्टिमेटमची भाषा सोडण्याचा सल्ला। डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2 दिवसांच्या नव्या इशाऱ्यानंतर भारत आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये 2 वेळा फोनवरून चर्चा। ताजी युद्धस्थिती, भारतीयांची सुरक्षा आदी मुद्द्यांचा घेतला आढावा। देशभर एलपीजीला पर्याय म्हणून पीएनजी गॅसला मोठी पसंती। युद्ध सुरू झाल्यापासून महिन्याभरात 8 लाख नवे कनेक्शन्स। घरगुती आणि कमर्शियल सिलेंडरचा तुटवडा नसल्याचा सरकारचा पुन्हा निर्वाळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।